नमस्कार प्रेक्षकांनो. मुरंबाच्या आजच्या भागामध्ये अथर्वला पोलीस खूप बोलत असतात आणि म्हणतात की वेश बदलून तू ह्या घरामध्ये लपून बसला होतास, पण रमा मुकादम्यामुळे तू सापडला आहेस आणि तुला आम्ही अटक करणार आहोत. त्यावर अथर्व म्हणतो की माझ्यावर वाटेल ते आरोप करू नका आणि सर्वांना सांगत असतो की यांना ना पैसे दिले आणि म्हणून ह्या वर्दीचा असा गैरवापर करताय. पोलीस म्हणतात खबरदार आमच्या वर्दीबद्दल काही बोलला तर, इतकं सोपं नाही आहे वर्दी घालून फिरणं. आणि त्यानंतर ते पोलीस अथर्वच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात की अजून जास्त बोललास ना तर दुसराही गाल लाल करेल. आणि मग त्यानंतर अथर्व खूप चिडतो. तर सीमाला इथे अथर्वचं सगळं सत्य समोर आल्यामुळे खूप संताप झालेला असतो. तर अथर्व म्हणतो की अहो आई, तुम्ही तरी सांगा ना समजून पोलिसांना, तुम्हाला वाटतं का मी चूक केली आहे? तर सीमावरती सुद्धा बघत नसते. आता लगेच जान्हवी आणि आनंद भाऊजींना सुद्धा अथर्व सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही तरी सांगा पोलिसांना, त्यांना ना पैसे दिले म्हणून ते माझ्या विरोधात काहीही बोलताय. मग आता अथर्वचं कोणीच ऐकत नसतं. तो अभिकडे येतो आणि म्हणतो की अभि, तुलाही वाटतंय का मी खोटं आहे असं? अभि सर्वांना म्हणतो की याचं काही खरं मानू नका, एक नंबरचा खोटा माणूस आहे हा. तुम्हाला पुरावा दाखवू मी, माझ्याकडे ना एक व्हिडिओ आहे. त्यानंतर अभि त्याचा फोन काढतो आणि शशिकांतची आणि अथर्वची ऑफिसमधली व्हिडिओ सर्वांना दाखवत असतो आणि अथर्वला सुद्धा म्हणतो की आता ही व्हिडिओ तर खोटी नाही आहे ना, तुझा खरा चेहरा समोर आला आहे अथर्व. आता तू कितीही काहीही बोललास तरी हा एवढा मोठा पुरावा माझ्याकडे आहे. तू प्रॉपर्टी बळकावत होतास मुकदमांची, कळतंय तुला? त्यानंतर आता अथर्व पुन्हा म्हणतो की माझं काही चुकलेलं नाही आहे. मग अभि म्हणतो हा व्हिडिओ खोटा आहे का? आता इथे अक्षयचे डोळेच उघडतात. तर सीमाला सुद्धा धक्का बसलेला आहे की म्हणजे रमा जे काही बोलत होती ते खरं होतं आणि मग तिला आता कळून चुकले की अथर्व हा चांगला मुलगा नाही आहे. तर अक्षयला सुद्धा आता काहीच समजत नसतं. त्याने आत्तापर्यंत रमावर खूप दोष दिल्यामुळे आता त्याला पश्चाताप झालेला आहे. तो फक्त रडायचा राहिला आहे, आता काही करू शकत नाही आहे तो. तर पुढे आता शशिकांतला कळतं. शशिकांत अथर्वला म्हणतो की अथर्व, त्या दिवशी तू मला दारू पाजून ऑफिसमध्ये माझ्याकडून सह्या करून घेतल्यास आणि माझा अपघातसुद्धा तूच घडवला असशील. नालाय का, इतकी हिंमत तुझी, माझ्यासारख्या माणसाच्या नादाला लागलास तू. आणि त्यामुळे आता अथर्वसुद्धा खूप भडकलेले आहेत शशिकांत. तर इकडे आजी अथर्वला म्हणतात काय रे, तुला आम्ही राहायला जागा दिली, 1 महिन्यापासून आम्ही तुला किती सांभाळून घेतलंस, तूही आमच्यातला प्रत्येक माणसांमधला दुरावा दूर करत आला, पण मात्र तुझा खरा चेहरा असा होता. खरंच मला ना काही बोलायचंच नाही अथर्व आता. तर अथर्व म्हणतो की हो, मला ना मुकादम परिवाराची वाट लावायची होती, मला उद्ध्वस्त करायचे मुकादम परिवार. आणि त्यानंतर मयुरी म्हणते की अथर्व, तुला काही वाटतं का, आम्ही काय समजलो होतो आणि कसा निघालास तू? तर अथर्व तिला म्हणतो की गप ग तू, तुला कोणी बोलायला लावले मध्ये, असं काहीतरी विचित्रसारखंच बोलत असतो. तर सीमा रागानेच येते आणि अथर्वच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की ही तू केलेल्या कृतीबद्दल, आणि परत दुसऱ्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की ही तू केलेल्या घाणेरड्या आरोपांबद्दल. आता मात्र अथर्व तिचा हात पकडतो आणि म्हणतो की तुमची इतकी हिंमत. तितक्यातच तिच्या कानाखाली मारल्यानंतर तो जोरात तिचा हात पिरगळतो सीमाचा आणि मग सीमा ओरडूनच उठते. तर मग सीमा म्हणते की रमा आत्तापर्यंत बोलत होती ते सगळं बरोबर होतंस, तू माझ्या मुलाला दारूच्या व्यसनाला लावलंस आणि वाटेल ते आरोप करत होतास. माझं खरंच रमाचं मी ऐकलं असतं तर बरं झालं असतं. माझ्या सुनेमध्ये आणि माझ्यामुळे तुझ्यामुळे दुरावा निर्माण झाला होता. आता अथर्व जोरात सीमाचा हात पिरगळतो. तर अक्षय धावतच येतो आणि त्याला बाहेर ढकलून देतो आणि म्हणतो की जास्त शहाणपणा केलास ना तर इथून चालता हो. आणि अथर्व आता अक्षयसुद्धा त्याला मारत असतो आणि सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे. अक्षय म्हणतो की माझी रमा मला खरं बोलत होती, तू आल्यापासून तिचा एकही दिवस तुझ्यावर विश्वास बसला नव्हता, पण मी माझ्या बायकोवर अविश्वास दाखवला आणि तुझ्यासारख्या माणसावर मी विश्वास ठेवला ना, खूप मोठी चुकी केली आहे. तर अथर्व म्हणतो की हो का, माझ्या संसारामध्ये आला तेव्हा चाललं, रेवा आणि माझा संसार तुमच्यामुळे उद्ध्वस्त झाला आहे आणि मग मी तुम्हाला असंच वाऱ्यावर सोडू का? मी त्याचा बदला घ्यायला आलो होतो इथे आणि मला तुमचा प्रॉपर्टी तर बळकवायची होतीच, पण रमा, अक्षय, तुम्ही माझ्या हिट लिस्टवर आहात, त्यामुळे तुम्हाला दोघांना मी उद्ध्वस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही. तितक्यातच रमा आतमध्ये येते आणि रमाला पाहून अक्षय खूप भावूक होतो. अक्षय म्हणत असतो की रमा, माझं चुकलं, खरंच सॉरी, आतापर्यंत तू जे काही बोलत होती ते सर्व खरं होतं. तर अथर्व म्हणतो की रमाला एवढं बोलता येतं ना, मग सांग रमा, तू इतक्या वेळ कुठे होतीस, कोणाला भेटायला गेली होती, सांग घरच्यांना. रमा म्हणते की हो, मला मान्य आहे ना, मी घरातल्यांना न सांगता भेटायला गेली होती आणि रेवाला भेटायला गेली होती, पण रेवाने आज मला जे काही सत्य सांगितलं आहे ना ते ऐकूनच मी पोलिसांना इथे पाठवलं आहे. अथर्व म्हणत असतो की पोलिसांना दिले असतील ना पैसे, म्हणून ते उलटसुलट बोलत आहेत. तर रमा म्हणते की रेवानेच मला तुझ्याबद्दल पुरावा मिळवून दिला आहे, तू अनेकांची फसवणूक केली, अनेकांच्या प्रॉपर्ट्या बळकावल्यात आणि तुझा खरा चेहरा आज मी समोर आणला आहे, त्यामुळेच तू आता जेलची हवा खायला जायचंस. तर दुसरीकडे आता रेवा अभिने दिलेल्या रूमच्या बाहेर बसलेली असते आणि ती विचार करत असते की काय फायदा झाला, मी आतापर्यंत इतके प्लॅन केले पण काहीच झालं नाही
आता मला असं वाटतंय की पुढे काहीच होणार नाही, मुकदमांच्या बदला नाहीच घ्यायला पाहिजे. मी ना काहीतरी जॉबचं बघते आणि माझी लाईफ सेटल करते. तितक्यातच अभिचा मेसेज येतो आणि अभि त्याच्यात लिहिलेलं असतं की रेवा, मी यापुढे तुला नाही भेटू शकत आणि मी तुला मदतही करणार नाही. त्यामुळे तू ज्या रूममध्ये राहते तो रूमसुद्धा खाली करून जा, म्हणजे बाकीच्यांना डाऊट येणार नाही. मग आता रेवा म्हणत असते, अभि आता तू सुद्धा माझी साथ सोडली का? शेवटी तू सुद्धा मुकादमच आहे ना. मग आता मी बदला घेणार म्हणजे घेणार. तर इकडे अक्षय रमाची माफी मागत असतो. तर रमा म्हणते की काय, कशाला माफी मागताय? माझं पण चुकलंय. तुम्ही जितके चुकलात ना तितक्या चुका मी सुद्धा काही दिवसांपासून करत आली आहे. तर सीमा इकडे म्हणत असते की खूप दिवसानंतर आनंदाचा क्षण आलाय, बाकीचं सगळं विसरा आता आणि आता आपल्या नवीन आनंदाच्या क्षणांना उभारी येऊ दे. खरं तर हे अभिच्या बाळाच्या आलेल्या पायगुणानेच आपल्या घरात आनंद आलाय. तर इकडे जान्हवी म्हणत असते की मी कसली वाट बघताय, चला बरं एकत्र या आणि सेल्फी घेऊयात. लगेचच रमाकांत फोन घेतात आणि मस्तपैकी सर्वांना उभं करून सेल्फी काढतात. सर्वजण घरात आनंदाने आता सेलिब्रेट करत असतात आणि म्हणतात की एकदाचं रेवाचं दुखणं गेलं आणि फायनली आता अथर्वसुद्धा घरातून बाहेर गेला. इकडे रमा मात्र खूप बेचैन असते. ती म्हणते की आज काहीतरी रिकामंच वाटतंय. खूप दिवसापासून मन असं भरलेलं होतं, ते आज रिकामं झालं. सगळं डोक्यावरचं ओझंसुद्धा खाली झालंय आणि आता खरंच खूप झोप येते. तर ती अक्षयकडे बघत असते. तर अक्षय उठाबशा काढत असतो आणि रमाला म्हणतो की मी खूप चुका केल्या आणि माझ्या चुकीची शिक्षा हीच आहे. रमा म्हणते काही गरज नाही असं करायची आणि मला राग आला होता, तो आता गेला, त्याच्यामुळे जास्त नाटकं करायची गरज नाही आहे अक्षय. तर अक्षय म्हणत असतो की नाही, पण मी स्वतःला माफ नाही करू शकत आहे ना रमा, ते मला शिक्षा काहीतरी. आज ना मी कपडे धुणार, सर्व साफसफाई करणार, फॅन पुसणार, हीच माझी शिक्षा समज. तर रमा म्हणत असते की काही गरज नाही आहे, माझा राग गेलाय. आणि मग ती आता अक्षयला म्हणते की डोळे बंद करा. अक्षय डोळे बंद करतो आणि रमा एक बाळोतं काढते आणि टोपीसारखं लहान मुलाचं एक लुक अक्षयला करून आरशासमोर उभं करते आणि म्हणते की उघड्या बरं डोळे. अक्षय आता डोळे उघडतो आणि मग तो बघतो तर म्हणतो, रमा हे काय, मी लहान वाटलो का तुला? हे काय करतेस तू? मग आता त्याच्या हातामध्ये रमा बाहुली देते आणि म्हणते की आता कसं वाटतंय? छान वाटतंय ना? तुम्हाला लहान मुलं खूप आवडतात ना? इथे आता रमानं अक्षय बाळाचे स्वप्न पाहताय. लवकरच त्यांच्या घरामध्ये एक लहान बाळ येणार आहे. त्याचे स्वप्न आता रमा अक्षय बघत आहेत. तर हा भाग इथे संपतो. अक्षय आता लहान बाळाच्या एका स्वप्नामध्ये हरवून जातो. तर पुढील भागामध्ये आता आरती आलेली आहे बाळाला घेऊन मुकदमांच्या घरामध्ये. तर सीमा तिला ओवाळून औक्षण करत असते. तर खूपच आनंदाचा क्षण असतो म्हणून आयाजी म्हणतात की आज खूप दिवसानंतर आनंद आलाय. मला ना जान्हवी खरंच नाचावंसं वाटते. तर खरोखर आता मुकदम परिवारामध्ये आनंद साजरा होतोय आणि सर्वजण नाचत असतात. इकडे रमासुद्धा खूप आनंद घेत असते आणि सर्वांनाच खूप आनंद झालेला आहे. तर फायनली आता मुकदम परिवारात संकट टळलेले आहे. तर पुढे काय होणार हेच आपल्याला पाहायचं आहे. आता नवीन विघ्न येणार का नवीन सुखाने संसारात एका बाळाचे स्वप्न पाहत असलेल्या अक्षय रमाचं स्वप्न पूर्ण होणार का, हेच आपल्याला पाहायचे. तर पाहत रहा मुरंबा. धन्यवाद.